गजानन महाराज, जय गजानन, जय गजानन. जगाच्या नकाशावर अमरावती शहराचं नाव कोरून एका महत्त्वपूर्ण अशा रेल्वे स्टेशनची निर्मिती अमरावती रेल्वे स्टेशन म्हणून झाली. आणि अमरावती शहर एक असं शहर आहे का जिथं जवळपास तीन स्टेशन आहे. गोविंदा गोविंदा गोविंदा. काय चाललं तिकडे? सो गाईज आम्ही तिरुपतीला आता निघालो आम्ही तिरुपतीला चाललो आणि आमच्या सोबत आमचे MTV मंगेश टीमच आहे. पण सगळे तिकडे टीम असे फोटो काढून राहिले. हे आमचे प्रपोजल. मी पहिल्यांदा लवकर व्हिडिओ आलो त्याच्यामुळे आता तिरुपतीवर हे प्रवीण भाऊ आणि आशिष भाऊ वाटकर नगरसेवक आणि सगळे जण आता तिरुपतीसाठी निघणार आहोत. थोड्याच वेळात गाडी निघणार आहे. हो गाईज बघू शकता आपण अमरावतीवरून तिरुपतीसाठी निघालो आहोत आणि लाली लाल मोठी का बाग, लाली लाल मोठी का बाग. रुपयाला भेटते, 2 रुपयाला भेटते, जवानाला भेटते, म्हातारीला भेट मोठी का बाग, लाली लाल. मंगेश भाऊ नमस्कार. हा नमस्कार. काय म्हणणं आपलं? या ठिकाणी आपण मोठ्या प्रमाणात अमरावतीकर दिसत आहात. म्हणजे तुमचं अमरावतीच राहते. म्हणजे सगळे अमरावतीचेच आहे का तुम्ही इथं? आणि महत्त्वाची म्हणजे गाडी पण अमरावतीची. म्हणजे कोणती हे गाडी? हे गाडी बरं हे जे बरं. रेवले भाऊ तुम्ही कुठचे आहे? मी अमरावतीचा. कुठं राहता तुम्ही? वडाई. हो बरं. हे जे रेवले आहे रेवले हे हा. अमरावतीचे आहे. हा म्हणून याच्यात अमरावती जास्त आहे. आणि तिरुपती चालली तिरुपती लोक चालले. बरं. आणि तिकडून येताना बरं. हे तुमचे बाबा आहे का? मोठे बाबा अच्छा. हे लहान बाबा हे लहान बाबा. आणि कोण काय माहित बाकीचे सगळे आपलेच आहे. बरं 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 शाळेत बसलेल्या अमरावती बरं बरं. अमरावतीवाल्यांनी लहानपणीच विकत घेतली. तुमचं आहे का काही म्हणणं? काहीच म्हणणं नाही द्यायचं. त्याने मनासाठी मला ठेवलंय. त्याने मला मनासाठी ठेवलाय का तुम्हाला मी काही म्हणत नाही. असं लहानपणी म्हणे. हे भाऊ काय म्हणते पाहा ना. काय म्हणणं आहे तुमचं? मोदीजीने निरोप होता येतो शीट केल्यापासून कशी मेहनत करतो. हो हो झाला पर्शन तो. आपलं जनरल दुकान आहे ना. बॅग चांगल्या ब्रँडेड क्वालिटीचे 8-11 रुपये 18 रुपये किंमत त्याची. तुम्ही वरचेवर म्हणजे टोकूला लेखा जेवढं बोलाल तेवढं. 10 रुपये कमी द्या. मला मिळायचे पैसे देऊ नका तुमच्या बोलल्यामुळे. याचे पैसे तुमचे पैसे देऊ. याचे तुम्ही तो दुकानदार याचे मी देतोच नाही कारण तुम्ही दुकानदार दिले आहे आधी. फोन पे पैसे घ्या म्हणजे पैसे अहो, काहीच घेत नाही. अहो, द्या बरं. सो गाईज तब्बल 24 तासांच्या या पूर्ण प्रवासानंतर आम्ही फायनली तिरुपती या स्टेशनवर पोहोचलेलो आहोत आणि आता चहा घेत आहोत. इसक्यानं तो 24 तासांच्या पूर्ण प्रवासानंतर आज आम्ही आता फायनली इथं पोहोचलो आहोत आणि चहा पितो आहोत. या पुढचं नियोजन म्हणजे हॉटेलवर राहायचं. मंगेश भाऊ आपण आता पुढचं नियोजन काय आहे? इथून आम्ही आता पोहोचलो आहे साधारणतः तिरुपती रेल्वे स्टेशनला. थोड्या वेळ स्टेशनच्या बाहेर गेलो की आम्ही तिरुमला म्हणजे वरच्या भागात जाणार आहे.
आणि तिरुमलाला गेल्यानंतर रूम करून 4 वाजता आमचं दर्शन आहे. सगळेजण दर्शनाला जाणार आणि 4 वाजता दर्शन करून आल्यावर पुन्हा तिरुमला तिरुपती भटकंती आणि उद्या पद्मावती वगैरे दर्शन घेऊन दुपारच्या ट्रेनमध्ये परत. वरचा भाग खालचा भाग ते काय? हा खाली आपण जिथं आहे हे तिरुपती स्टेशन आहे, तिरुपती गाव आहे आणि इथून आपण जेव्हा बघतो जाणारा जिथं दर्शन होते ते तिरुमला देवस्थानची प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे, तिथं सरकारचं हस्तक्षेप चालत नाही आणि तिथं पहाडावर आणि महत्वाचं म्हणजे इथे MSCBचं ऑफिस, PWDचं ऑफिस, इव्हन पोलीस स्टेशन पण हे तिरुमला देवस्थानचं आहे, तिथं सरकारचा हस्तक्षेप चालतो. स्पेशल एक्सप्रेस तिरुपति से चलकर महाकाला ये रास्ते काठमांडू हो जाने मोबाईल बरोबर पकडा. फायनली आपण जिथं राहायचं आहे आम्हाला तिथं पोहोचलेलो आहोत. तुम्ही बघू शकता माझ्या बॅक साईडला हे बुलढाणा अर्बनचं गेस्ट हाऊस आहे. या ठिकाणी आम्ही स्टे करणार आहोत. हॅलो गाईज, आता जेवढी आपण झालं खुर्ची घेता. आता आपण कुठे आलो? आपण आहोत नंदी चौकात तिरुपतीला आणि इथे एका सुंदरशा हॉटेलमध्ये आपण वडा सांबार इडली आणि उत्तम पावचा स्वाद घेतोय. फायनली इतक्या दिवसानंतर खरोखर तिरुपती इथला आंध्र प्रदेशमधला वडा सांबार आणि इडली अस्सल प्युअर म्हणजे जी तिची मूळ चव आहे ते खाण्याचं सौभाग्य आमचे मंगेश भाऊ ठाकरे, आमचे आशिष भाऊ आतकरे आणि प्रवीण भाऊ यांच्यामुळं लाभलं. यासाठी मी सर्व आमच्या बंधूंचा आभारी आहे. आणि तिरुपतीचं दर्शन पण होणार आहे तुमचं. याकडे विशेष आमचे मंगेश भाऊ यांचे मी मनापासून आभार व्यक्त करून जिल्ह्यात तुम्हाला विसरणार नाही. आणि ते आमचे गरीब त्याने कमाल करून आली आता पैसे. आणि आशिष भाऊ सुंदरपैकी मजा आली की नाही? अप्रतिम. बरं हां. DJ वाले प्रफुल्ल भाऊ बोके छान आहे. आणि मला तर काही गाव घालून तरी मजा येते. आपण सध्या उभा आहे ते कपिलेश्वर स्वामी मंदिर. इथं कपिलेश्वर स्वामी मंदिर आहे आणि या मंदिराच्या इथं स्वयंभू असा धबधबा आहे जो पूर्ण पावसाच्या पाण्याचं पाणी खाली येऊन धबधबा असतो. 12ही महिने इथं असते आणि इथं जलकुंड असल्यामुळं तिथं स्नानाची व्यवस्था आहे. परंतु कोरोनाच्या काळामुळं इथं सध्या स्नान बंद केलं आहे आणि इथेच कल्याण मंडपम म्हणजे मुंडन करण्याची जी जागा आहे ती इथे आहे. वरतं जाणारे लोक इथंच मुंडन करून जातात आणि कपिलेश्वर स्वामीचं हे मंदिर आहे. आणि तिरुपतीला जे आपण फिरतो, तिरुपती पर्यटन करतो, त्याच्यापैकी जे 5-7 स्पॉट आहेत त्याच्यापैकी हा एक महत्त्वाचा स्पॉट आहे. त्याला कपिलेश्वर स्वामी मंदिर असं म्हणतात. मंगेश भाऊ मागच्या साईडनं काही सूचना दिल्या आहे. इथं तुम्हाला लक्षात आलं असेल, बरेच लोक जेव्हा इथे येतात त्यांना हे माहिती त्यांच्या तिकीटसोबतच लिहिली असते. पण इथं तुम्ही बोर्डर पाहून आले की बरमुडा, गाऊन, जीन्स, अर्धवट ड्रेस चालत नाही. लुंगी किंवा ट्रेडिशनल ड्रेस लावून म्हणजे साडी, पंजाबी ड्रेस अशा टाईपचा ड्रेस किंवा साधा पॅन्ट शर्ट, पैजामा शर्ट किंवा धोतर आणि शर्ट या भरोशावर इथे तुम्हाला दर्शन केलं जातं. नाही तर तिथून तुम्हाला परत पाठवलं तर ते दर्शन देत नाही. मेरे कब तक चले इन्हीं से तो मेरी सुबह भी ढले शाम ढले मौसम ढले ख्यालों का शहर तू जाने तेरे होने से ही आबाद है हवाएं हक में वही है आते जाते जो तेरा नाम ले देती है जो सदाएं हवाएं हवाएं न जाने क्या बताएं हवाएं हवाएं ले जाए तुझे कहाँ हवाएं हवाएं ले जाए मुझे कहाँ हवाएं हवाएं ले जाए जा. खरं तर आम्ही सगळे बालाजीला आलो. आमच्या घरच्यांनी प्रत्येकाच्या घरच्या मंडळींनी आवर्जून कंगवे आणि हे तेलाच्या शिशा दिल्या सोबत. पण नेमकं इथं आल्यानंतर या कंगव्याचं आणि या तेलाच्या शिशीचं करायचं काय म्हणजे प्रत्येकानं इथं हजामत करून आली. म्हणजे आता करायचं काय म्हणून यापुढं प्रत्येकानं लक्षात ठेवायचं
आठवणीनं बालाजी येताना कमवा आणि तेल याची आवश्यकता नाही आहे म्हणून कोणी आणू नका. अरे बाबा हे पा हे असं होते मग ते लव कुठे मी सांगा आता. तो निकल पड़े हर द्वार खोल के गगन कहे विजयी भव. तर फायनली आता तुम्ही बघू शकता मुंडन झालं, सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत टिक्का वगैरे लावून. आता आम्ही सगळे दर्शनासाठी निघालो आहे आणि दर्शन झाल्यानंतर सांगतो तुम्हाला, व्हिडिओ दाखवतो पूर्ण काय झालं नेमकं काय नाही. सो फायनली 2 तासानंतर आमचे फोन आम्हाला मिळाले आणि दर्शनाला जाण्यापूर्वी फोन लॉकरमध्ये ठेवून जावं लागतं. फोनची परमिशन आतमध्ये नसते. आणि आता फायनली खूप चांगल्या पद्धतीनं दर्शन झालं आणि प्रसाद सुद्धा आम्ही घेतला आणि पुढचं नियोजन काय आहे तर ते शेअर करतो. मोबाईल झोपू जाणार आहे बाबा. हॅलो, फायनली सेकंड डे आता आणि ह्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात गरम गरम अशा मेंदूवड्याच्या नाश्त्याने आपण करत आहोत. सगळे मित्रमंडळी नाश्ता करायसाठी काय आहे. गरम आहे. तिरुपती ग्रामीण MTV मग कुठे चाललो आपण आता. नाही घ्या, तसं नाही घ्या फक्त फोटो. आम्ही आता तिरुमला देवस्थानचे दर्शन आटपून तिरुपतीला परतीच्या प्रवासाला निघालो आहे. सकाळी सकाळी पुन्हा एकदा जय गोविंदाचे दर्शन घेऊन आमच्या सहित सर्व आमच्या मित्र परिवाराचे कल्याणकर एवढं सांगून आम्ही इथून आता तिरुपतीला निघालो आहे. तिरुपतीला माता पद्मादेवी आणि अनेक ठिकाणचे प्रसंगी पूर्ण भेट देऊन आम्ही आज 3:30 वाजताच्या ट्रेननं परतीला निघणार आहे, अमरावती तिरुपती ट्रेननं. तर आपण सगळेजणांनी आतापर्यंत केलेल्या सहकार्यासाठी धन्यवाद आणि आपल्या सर्वांच्या सहकार्यानेच आम्ही आता तिरुपती देवस्थानी पाहिलं आणि सगळं. शायरों से लब लेके थोड़े से उधार बोलना ये चाहता हूँ दिल से तुमको यार. हो रहा था हो गया है हल्का सा प्यार कोई ना रहा है दिल पे अपने जोर तेरी बातों की प्यारी सी मीठी सी खुशबू में लेके. फ्रेंड्स, आपण आता आलो होतो हनुमानजीच्या दर्शनासाठी इकडे आणि इकडेच हरिण इतक्या जवळून आपण हरिणचं पण दर्शन घेतलं, हात लावला हरिणीला पहिल्यांदा. इतक्या सुंदर पद्धतीने. अरे बापरे बाप, अरे बापरे. हे आमचे प्रफुल्ल भाऊ आहे. हा गाईज
तुम्ही काय केलं प्रकाश भाऊ आता सांगा आम्हाला जरा. आम्ही आता मस्त आज शनिवार आहे बढिया आणि आज आम्हाला श्री हनुमानचे 80 फुटाचे निश्चित दर्शन झाले. आणि आम्हाला आम्ही मस्त दर्शन झालं. आज आमचं बालाजी पण दर्शन झालं बढिया. आमचे आशिष वतकरे आलेले आहेत कॅमेऱ्यामध्ये आणि आज खूप छान वाटलं आम्हाला. आमचे प्रथमेश भाऊ आहे आणि खूप चांगलं बकुल भाऊंना योगायोग हरिण जवळून पाहिलं म्हणते. हो. मी पहिल्यांदा आज हरण जे आहे हरिण की हरण होते ते ते आपण नंतर पाहू. ते फोटोमध्ये पाहूया आपण काय आहे तर. हरण आहे का हरिण आहे. आणि आज आम्हाला म्हणजे चांगलं जोडून पाहायला भेटलं आणि चांगला हात लावायला भेटला त्याला. बरं पुढची वाटचाल आमची पुढच्या पॉइंटवर आहे. आता पुढं काय पाहणार आहोत आम्ही तुम्हाला दाखवणार आहे. चलो बाय गाईज. बाय बाय. फायनली आता आपण त्या हनुमानजीचं दर्शन करून निघालो आहे पुढच्या पॉइंटवर जाण्यासाठी. अशी ही घाटी आहे. म्हणजे तिरुमलावरून म्हणजे वरच्या मेन मंदिरावरून खाली यायसाठी असा हा रस्ता आहे. सुरक्षित ठिकाणी राहा, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा आणि मास्क लावा. म्हणून प्रत्येकाने इथं मास्क लावा म्हणते. आणि अशा प्रकारे आम्ही तिरुपतीवरून परतलो या आहे. ठिकाणी आपण एवढ्या मोठ्या संख्येत बालाजीला आले यासाठी मी आपले मंगेश भाऊ, आमचे नगरसेवक आशिष भाऊ वतकरे, प्रफुल्ल भाऊ आणि आमचे प्रवीण भाऊ यांचं मी मनपूर्वक आभारी आहे. एवढा चांगला टूर यांनी मला घडवून आणला यासाठी मी पुन्हा पुन्हा सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो.